आकाशचा ओव्हर द विकेटने उत्कृष्ट असा इनसाइड खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नात यशस्वी होऊन संघासाठी 4 धावांची कमाई करतोय तो अमोल. आणि अशा प्रकारे पंचांचा इशारा येतोय की षटक समाप्त. पॉवर प्लेच्या षटकात आकाशचा ओव्हर द विकेटने धावा आल्या त्या 8. कुठेतरी या चौकाराने हिरेवाडी संघाचं दडपण थोडस कमी करण्याचा प्रयत्न केला अमोल या फलंदाजाने. नक्कीच पॉवर प्लेचं षटक हे जास्त धावा कुठून काढण्यासाठी ओळखलं जातं, कारण क्षेत्ररक्षणावरती प्रतिबंध असतात की दोन खेळाडू बाहेर असू शकतात. पण तसं असताना देखील फक्त एकच चौकार आलाय पहिल्या ओव्हरमध्ये. हा जाऊया पुन्हा आपण खेळपट्टीवरती, जिथे आपण पाहतोय सोमजाई माता क्रिकेट संघ टेंबरे आयोजित ही स्पर्धा आई सोमजाई माता चषक 2025 आणि या 2025चा शेवटचा दिवस. आणि शेवटच्या दिवसामध्ये आपण पाहतोय सुरुवातीचा पहिला सामना. एकीकडे असेल रस्पे तर एकीकडे असेल हिरेवाडी. हिरेवाडी संघाने नाणेफेकी जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सकाळचा सत्र आहे, कडाकाचा ऊन देखील पडलाय, त्या कारणास्तव इथे खिलपट्टी देखील आपण पाहतोय खूप टणक आहे. चांगल्या रीतीने चेंडू फलीवरती येत असतो, या कारणास्तव इथे मात्र खेळपट्टीचा अंदाज बांधत असताना जास्तीत जास्त धावा कुटण्याचा मानस मात्र इथे उराशी बाळगत असताना आपण खेळताना पाहतो हिरेवाडी संघ प्रथमतः फलंदाजी करताना. आणि रस्पे संघ आपण पाहतोय पंच आम्हाला पाहायला मिळतं आजच्या दिवसात. दोन क्वालिफाय पंच, एकीकडे रमेश केवारी तर एकीकडे भरत रसाल. आता मात्र चांगला स्ट्रोक, अगदी पायांवरती चेंडू होता, त्याच्यावरती बॅट आडवी केली, चांगला प्रॉपर टायमिंग आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडूला उचलून फेकून दिला. स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावर आलेला हा षटकार. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज असेल आणि इथे मात्र पुन्हा क्रॉस द लाईन फटका सजवायचा होता, परंतु इथे संपर्क होत नाहीये आणि बाईच्या स्वरूपात एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न झाला आणि दुसरीच्या प्रयत्नांती इथे मात्र प्रमोदला माघारी परतावं लागतंय. आपण प्रमोद या फलंदाजाला पाहतोय, अष्टपैलू कामगिरी करत असताना खूप मोठा खेळाडू या परिसरातील. आज हिरेवाडी संघाच्या माध्यमातून संघाला पुढे नेण्याचं काम त्याच्याकडे सोपवलं होतं, परंतु धाबाच्या स्वरूपात ही विकेट मात्र इथे गमावत असताना आपला हिरेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अमोलला आपण पाहिलं देखील 4 चेंडू 11 धावेंवरती खेळत होता आणि खराब निर्णय इथे मला वाटतं पाहायला मिळतोय, कारण समोर तितक्याच ताकदीचा संघ आपण पाहतोय. रजपे चांगली गोलंदाजी होते रजपे संघाकडून, वेगवान गोलंदाज आहे. गोलंदाज आपण पाहतोय हर्ष. गरज नव्हती अजूनही
बरेचसे चेंडू शिल्लक होते. ज्यावेळी विकेट गेली त्यावेळी 1.3 चेंडूचा सेल संपला होता आणि तिथे अजूनही 2 षटके आणि 3 चेंडू उर्वरित होते आणि तिथे मात्र आपली विकेट गमावली, ती देखील धाबाच्या स्वरूपात. म्हणजे खराब निर्णय म्हणता येईल हिरेवाडीच्या संघाच्या माध्यमातून. इथे पुन्हा पायावरती चेंडू होता, त्याला पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये ढकलून दिला. ताकदीचा वापर करत असताना टायमिंग नाहीये, परंतु चेंडू जाईल सीमा पलीकडे आणि पुन्हा एष्ट्यांच्या पाठीमागे बघतोय रसपे संघाचा एक हार्ड हिटर फलंदाज मिलिंद. हा खेळाडू एष्टी रक्षण करताना पाहायला मिळतोय. बऱ्याच वेळा आपण ह्या खेळाडूला संघ मालकाच्या भूमिकेत देखील पाहतो. आज एष्टी रक्षण करताना पाहायला मिळतोय. खेळाची आवड या कारणास्तव इथे मात्र पूर्ण संघ घेऊन संघ बांधणी केले, परंतु पाहता आपण हिरेवाडी संघाकडून फलंदाज आकाश आणि हर्ष हे दोन्ही खेळाडू थांबायचं नाव घेत नाहीये. माफी असावी. प्रमोद माघारी परतलाय. अमोल आणि गणेश षटकार पाहायला मिळतो. दरम्यान आपल्याला षटक संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 29 या अंकावरती. बॉलर कोण आहे रे? बॉलर कोण आहे? तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि आपण पाहतोय तिसऱ्या षटकाच्या षटक फेकण्यासाठी आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय गणेश हा गोलंदाज आणि एकीकडे आपण फलंदाजी पाहतोय अमोलची. आणि गणेशने देखील 2 चेंडू मध्ये नॉन स्ट्राईक एंडला जो फलंदाज उभा आहे गणेश, त्याने 2 चेंडू मध्ये एक चौकार एक षटकार म्हणजे चांगली धावसंख्या जोडण्याचा प्रयत्न हिरेवाडी संघासाठी करण्यात आलाय. आणि एकीकडे आपण पाहतोय अमोलला, जिथे 2 चौकार एक षटकार एक 2 सिंगल धावा ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. आणि आता मात्र चांगला खरपूस समाचार घेताना पाहायला मिळालाय टीम हिरेवाडी संघाकडून हा फलंदाज. आणि पुन्हा इथे झेल उडाला होता, तिथे क्षेत्ररक्षक तैनात केला होता गोलंदाजाने. चांगला अंदाज बांधला होता, चेंडू खाली देखील आला होता, परंतु झेल पकडू शकला नाहीये. आणि इथे बाल बचावला तो फलंदाज अमोल आणि पुन्हा त्याच्या फलीतून आलाय तो चौकार. इथे मात्र चांगला चेंडू पायावरती आदळतोय आणि इथे एष्टी रक्षण करत असताना मिलिंद पिंगळे आपण पाहतोय चांगली कामगिरी करतोय. कुठलीही चुकी त्याच्या माध्यमातून होत नाहीये. माहिती आहे संघाला अगदी आपल्याला कमी धावांवरती रोखायचंय. एखादी चुकी आपल्याला संघाच्या झुकत्या बाजूने कामगिरी करायची नाहीये आणि ती कामगिरी ते चांगल्या रीतीने पार पाडत असताना मिलिंद सराई आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहू मिलिंद सराईला फलंदाजी करत असताना मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. सिंगल आणि डबल मध्ये विश्वास ठेवत नाही. त्याच रीतीने आपण इथे पाहतो गणेश आणि अमोल देखील. आणि इथे या शृंखलेतील
दुसऱ्या सामन्यासाठी जो संघ आहे तो गारपुडी संघ इथे उपस्थित झालाय, त्यांचं देखील करूया आयोजनात आपण सहर्ष सहर्ष स्वागत. हॅलो. तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू आपण पाहतोय कार्पेटच्या साहाय्याने ढकलून दिलाय, तिथे पुन्हा मिळतील 2 धावा अमोल या फलंदाजाच्या माध्यमातून. अमोल आज मात्र तुफान कामगिरी करतोय. जय सोमजाई माता क्रिकेट संघ टेंबरे यांच्या शृंखलेमध्ये आपण पाहतोय सोमजाई माता चषक 2025 पर्व पहिल्यात आणि पर्व पहिल्याच्या याच्यात दमदार कामगिरी राहिली अमोल या फलंदाजाची आणि त्याला साथ देतोय गणेश हा फलंदाज. गणेशला पाहिलं होतं मी जांभरुखच्या मैदानावरती, अगदी खूप मोठी कामगिरी त्याच्या माध्यमातून ती प्रीमियर लीग सह्याद्री प्रीमियर लीग जी घडली होती तिच्यामध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला होता गणेश. इतका चांगला प्लेअर आहे आणि ते आज साथ देतोय अमोल या फलंदाजाला. ठीक आहे कॉल करतो तुला. गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण चौथा षटक. अगदी संघ अडचणीत आहे आणि त्या संघाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी स्वतः गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. इथे मात्र चांगला चेंडू, चेंडूमध्ये गती देत नाहीये, गतीचा वापर करताना पाहायला मिळतात हे दोन्ही फलंदाज. त्या कारणास्तव एष्ट्यांच्या पाठीमागे उभा राहून 18 चेंडू पाहिलेत ज्या एष्टी रक्षकाने. आता तो गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. माहिती आहे जर आपण हा चेंडूवरती गती दिली तर नक्कीच इथे मोठ्या फटक्यांमध्ये तो चेंडू मात्र आपल्याला ट्रॅव्हल होताना पाहतोय. त्या कारणास्तव इथे मात्र अगदी स्लोअर गतीचे चेंडू आता मिलिंद पिंगले याच्या माध्यमातून फेकण्यात आलेत. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा खर्च झाल्यात आणि पुन्हा स्ट्राईकला आपण पाहतोय गणेश हा फलंदाज. 4 चेंडू 12 धावांवरती 300च्या स्ट्राईक रेटने धावा कुदतोय. आता शेवटच्या 4 चेंडू आहे 17तील, किती धावा जोडतील संघासाठी? 52 धावा आतापर्यंत लागल्यात. आता पुन्हा चांगला चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये पंचांच्या उजव्या हाताच्या बाजूने चेंडूला काढलाय, तिथे क्षेत्ररक्षक पोहोचलाय. उचल फेक होणार तोपर्यंत पुन्हा 2 धावा, म्हणजे गुड रनिंग बिटवीन द विकेट. आपण पाहतोय 3.3 चेंडू संपुष्टात आलेत आणि अजून देखील खिलपट्टीवरती तशाच रीतीने जातात ज्याप्रमाणे आपण पहिल्या षटकात धावताना पाहतो फलंदाजांना. इतका चांगला आपल्याला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. गाना ब्राय मला काय रे गणेश ब्लॅक टी शर्ट
पुन्हा 2 धावा आणि तिसऱ्या धावेसाठी निघाला होता. पुन्हा धावाच्या सुरुवात विकेट गमावली आणि इथे आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचले 55. 56 धावा दाखल लागल्यात. काय नाही केला तो दुसरा खेळ